कोल्हापूर हा सुपीक असलेला प्रदेश आहे, जिल्हा आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांनी अनेक वेळेला आपलं योगदान दिलेलं आहे जमिनी देण्याचं. स्पेसिफिक मध्ये आणि नावं काय सुंदर देतात, समृद्धी मार्ग, शक्तीपीठ मार्ग. नावं बघितल्यानंतर लोकांना अगदी त्या रस्त्याचं इतकं महत्व वाटलं पाहिजे अशा प्रकारचं आहे. फार वर्ध्यापासून विदर्भापासून गोव्यापर्यंत जाण्यासाठी आपण मार्ग काढताय, त्याला पर्यायी मार्ग आहे. आपला नेहमी नियम आहे. आपण मागच्या वर्षी मला MSRDCने अगोदर MSRDC फायद्यात आहे का तोट्यात आहे ते सांगावं, आणि मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी बरेच महामार्ग असे हे वेगवेगळ्या राज्यात ते जिल्ह्याला जोडणारे जाहीर केलेले आहेत. अजूनही सुरू झालेलं नाहीये. म्हणजे मी उदाहरण देतो, सातारा सांगली पासून तो कोल्हापूरला जाणारा एक रस्ता सुद्धा आपण मंजूर केलेला आहे. या सगळ्या महामार्गाला आपण निधी उपलब्ध करून देणारा का, हे पैसे नसताना आपण कशासाठी हे करताय मला कळत नाही. आणि विशेष म्हणजे हे फक्त लोकांची मागणी आहे का, तर लोकांची मागणी नाहीये असं समजतंय. मग लोकांची मागणी नसताना हे कंत्राट काढण्यासाठी 86,000 कोटी हे आपण कुठून उपलब्ध करणार आहात. एकतर राज्याचं आपण कर्जबाजारी झालेला आहात. मग जे आवश्यक नसेल त्याला प्राधान्य देण्याचा अट्टास कशासाठी. आणि म्हणून आमचं विनंती आहे की हे रद्द करावे अशी मागणी जर बहुमताने असेल, आपण कुठल्याही शेतकऱ्यांची जमीन घेताना आपण त्याला विश्वासात घेतल्याशिवाय जमीन घेणार नाही आणि कुठली कारवाई करणार नाही, हा रूल आहे. MIDCचा असो किंवा आपला असो. आणि एक वेळा त्यांनी रस्त्याला आणि वेगवेगळ्या कामासाठी ती रस्त्याला जमिनी जर दिल्या असतील तर परत जमीन अक्विजिशन करायचं नाही, असा सुद्धा नियम आहे. मग विरोध होत असताना आमचं स्पेसिफिक उत्तर आपल्याकडून माहिती नाही पाहिजे, हे काम आम्ही रद्द करतोय असं तुम्ही जाहीर करणार आहात का. सभापती महोदय, आपण शिंदे साहेब, अगदी आपण खूप कॉन्ट्रॅक्टर वगैरे ह्या लेवल पर्यंत आपण हे विषय नेलेत. आत्ताच्या घडीला याचा अलाइनमेंट, याचं भूसंपादन या स्टेजलाच हा विषय आहे. आणि म्हणून आपण जे काही बोललेले आहात तर त्या बिलकुल याच्या पाठीमागच्या काही भावना नाहीत. आपण यापूर्वीच प्रकल्पांच्या संदर्भामध्ये जे काही भावना व्यक्त केल्या तर आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये मुंबई ते नागपूर हा जो काही समृद्धी महामार्ग आपल्या राज्याच्या विकासामध्ये भर घालणारा जो प्रकल्प आणि एक नावलौकिक या प्रकल्पाच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे. आपण जर सभागृहामध्ये बसलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांना जरी आपण विचारणा केली, किंबहुना आता मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गावरूनच आपण विमानाच्या तिकीट वगैरे काय वेळेच्या गोष्टी केल्या, परंतु त्याच्यापेक्षाही चांगल्या सुविधा या महामार्गाच्या माध्यमातून मग वेळेची बचत असेल, इंधनाची बचत असेल, हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या या राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे महामार्ग अतिशय महत्त्वाचे आहेत. आता मान्य आहे काही अपघात समृद्धी महामार्गावरच होतात अशातला भाग नाही. ते तर खेड्यातल्या एखाद्या साध्या रस्त्यावर पण अपघात होतात. अपघात होऊच नये हे आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत आणि त्या संदर्भामध्ये पण केलेल्या सुधारणा आपण समृद्धी महामार्गावर आपल्याला बघायला त्या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत. आणि म्हणून आता हा वर्धा ते सिंधुदुर्गचा जर आपण विचार केला तर साधारणपणे आताच्या घडीला 18 तास दळणवळणाच्या साठी लागतात. हा प्रकल्प जर पूर्ण झाला तर साधारणतः याची वेळ ही 8 तासावर येणार आहे. कोल्हापूरच्या संदर्भामध्ये आपण ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनांशी सरकार पण सहमत आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये काय पर्याय काढता येतील निवेदनांमध्ये पण आहे की असे जर पर्याय दिले तर आमची त्याला हरकत नाही. आणि म्हणून स्थानिक पातळीवरच्या सर्व लोकप्रतिनिधी महोदय असतील, शेतकरी बांधव असतील, त्यांच्याशी संवाद करून चर्चा विनिमय करून त्यांचं समाधान झाल्याखेरीज पुढे मार्गक्रमण होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.